या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अपर्णाचा शोध घेण्यासाठी अर्जुन आणि चिंचोके अजून एका गावामध्ये येतात. गावातील सगळ्या लोकांना ते अपर्णाचा फोटो दाखवून तिची चौकशी करत असतात. मात्र कोणीही अपर्णाला बघितलेले नसते आणि शेवटी चिंचोके अर्जुनला म्हणतो की साहेब, या सगळ्या गावांमध्ये आर्या मॅडमने आणि स्वप्नील सरांनी आधी शोध घेतला आहे. जर अपर्णा मॅडम इथे असत्या तर आपल्याला कळलं असताना. मला माहिती आहे की तुम्हाला असं वाटते अपर्णा मॅडम अजूनही आपल्याला सापडतील, मात्र आत्ता आपल्याला जे काही दिसतंय त्याकडे दुर्लक्ष करून देखील नाही ना चालणार. आणि त्यावेळी अर्जुन मनाशी म्हणतो की आर्या जे काही बोलत होती ते खरं असेल का? अप्पी खरंच आम्हाला सोडून गेली असेल का? मात्र मग त्यानंतर चिंचोकेला सांगतो की नाही चिंचोके, जोपर्यंत अप्पी सापडत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही. आणि मग ते दुसऱ्या एका गावात जाण्यासाठी निघतात. पण तितक्यात अर्जुनला आर्याचा कॉल येतो. आर्या अर्जुनला सांगत असते की अपर्णा मॅडम ज्या गाडीमध्ये होत्या ती गाडी मी लॅबमध्ये पाठवली होती. खरं तर गाडी जळून खाक झाली होती, पण त्यांनी त्याची जी काही तपासणी केली त्यावरून तर असंच दिसतंय की गाडीत जी व्यक्ती असेल ती जिवंत राहण्याची शक्यता अजिबातच नाही आहे. आणि ते ऐकून अर्जुनला तर खूप वाईट वाटतं. तर आर्या त्याला सांगत असते की तू लवकरात लवकर पोलीस स्टेशनमध्ये ये, कारण मला काही रिपोर्ट्सवर तुझी सही हवी आहे. मात्र अर्जुन चिंचोकेला घेऊन पुढच्या गावात जाण्यासाठी निघतो. तर दुसरीकडे कदम आणि दीपक अमोलविषयी बोलतच असतात आणि तितक्यात अमोल शाळेसाठी तयार होऊन त्या ठिकाणी येतो. बापूंनी त्याला समजवल्यामुळे तो आनंदाने शाळेत जायला तयार झालेला असतो. त्यामुळे सगळेच जण खुश होतात. आणि मग जाता जाता अमोल दीपकला विचारतो की मामा, तू बाबाला कॉल केला होता का? त्याला माबद्दल काही कळलंय का? पण ते ऐकून सगळेजण काळजीत पडतात. मात्र अमोलच्या आग्रहाखातर मग दीपक अर्जुनला कॉल करतो. अर्जुन त्याला विचारत असतो की काय झालं, घरी ठीक आहे ना? तर दीपक म्हणत असतो की हो दाजी, पण तुम्ही अमोलसोबत बोला. आणि मग तो फोन अमोलकडे देतो. अमोल त्याला विचारत असतो की बाबा, मास सापडली का? तू आज तिला घरी घेऊन येणार आहेस ना? आणि त्यावर काय उत्तर द्यावं अर्जुनला कळत नाही. मात्र मग तो हिम्मत करून अमोलला सांगतो की काळजी करू नको, मी माझा शोध घेतोय. आणि तुला माहिती आहे का, आत्ताच मला एक आजी भेटल्या होत्या. त्यांनी सांगितलंय की अप्पू माझा शोध घेण्यासाठी त्यासुद्धा मला मदत करणार आहेत. आणि ते ऐकून अमोलला खूप आनंद होतो. तर अर्जुन त्याला सांगतो की तू काही काळजी करू नको, मला माबद्दल काही समजलं ना तर मी लगेच तुला सांगेल. तर अमोल म्हणत असतो की ठीक आहे बाबा, आता मी सुद्धा शाळेत चाललोय. आणि ते ऐकून अर्जुनला खूप आनंद होतो. मग रुपाली अमोलला घेऊन शाळेत जाते. तर बापू अर्जुनसोबत बोलत असतात. ते विचारत असतात की काही शोध लागला का? पण अर्जुन निराश होत म्हणतो की नाही बापू, मी सगळीकडे शोध घेतला, मात्र अप्पीला कोणीच बघितलेलं नाहीये. मात्र बापू खचून न जाता अर्जुनला धीर देतात आणि म्हणतात की काळजी करू नको, ती नक्की सापडेल, तू तुझे प्रयत्न सुरू ठेव. आणि मग ते फोन ठेवून देतात. मात्र सगळेच जण काळजीत असतात. त्यानंतर ते दोघेजण ज्या गावात आलेले असतात त्या गावात देखील चिंचोकेने सगळीकडे चौकशी केलेली असते, पण तिथेसुद्धा अप्पीला कोणीही बघितलेलं नसतं. आणि मग ते पुढे जाण्यासाठी निघतात. तर इकडे रुपाली मुलांना घेऊन शाळेत येते. अमोल तिला सांगतो की मोठी मा, आता तू घरी जा. तर रुपाली म्हणत असते की ठीक आहे, पण जर तुला काही वाटलं ना तर टीचरला सांगून मला फोन कर. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. मग रुपाली तेथून निघून जाते. पण तितक्यात अमोलचं लक्ष एका मुलीकडे आणि तिच्या आईकडे जातं. आणि त्या दोघींना बघून अमोलला सुद्धा अपर्णाची आठवण येते. त्यामुळे तो रडू लागतो. तर त्याचे फ्रेंड्स त्याला म्हणत असतात की आपण काहीतरी खेळूयात किंवा तुझ्या आवडीचं सँडविच खाऊयात. मात्र अमोल त्यांना नकार देतो आणि क्लासकडे जाण्यासाठी निघतो. जेव्हा तो त्या वर्गात येतो तेव्हा वर्गातील मुलंसुद्धा म्हणत असतात की अमोलच्या आईचा तर अपघात झाला आहे ना, मग तो शाळेत कसा काय आला? मात्र अमोलचे मित्रमैत्रिणी त्यांना सांगतात की काही बोलू नका. आणि ते अमोललासुद्धा समजवतात की तू निराश होऊ नको, तुझ्या मावर विश्वास आहे ना, मग ती नक्की परत येईल. आणि त्यावर अमोल हो म्हणतो. तितक्यात मग त्या वर्गशिक्षिकाने त्यांच्यासोबत अजून काही जण क्लासमध्ये येतात. ते अधिकारी असतात आणि त्यावेळी अमोलला त्या अधिकाऱ्यांमध्ये अपर्णाच दिसते. त्यामुळे तो मोठ्याने मा अशी हाक मारतो. तर ते लोक विचारतात की काय झालं? तर अमोल नाराज होत म्हणतो की काही नाही, मला असं वाटलं की माझी माच आहे. आणि मग त्यानंतर ते लोक सगळ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. अमोल सगळ्या प्रश्नांची छान उत्तरं देतो. आणि मग त्या मॅडम अमोलला
माझी आई या विषयावर बोलायला सांगतात आणि त्यामुळे अमोलला अपर्णाची तर अजूनच आठवण येते. मात्र मग तो न घाबरता त्याला त्याच्या माबद्दल जे काही वाटतं ते खूप छान पद्धतीने बोलतो. त्यामुळे सगळेजण खुश होतात आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवतात. तर दुसरीकडे घरी सगळेजण अमोल शाळेत ठीक तर असेल ना, त्याने काही खाल्लं तर असेल ना, याविषयीच बोलत असतात. अर्जुनचा सुद्धा काही फोन आलेला नसतो, त्यामुळे ते सगळेच जण काळजीत असतात. तर दुसरीकडे अर्जुन एका गावातील मंदिरात जातो. तो प्रार्थना करत म्हणत असतो की आजपर्यंत मी अनेकदा तुझ्याशी भांडलोय, तुझ्याजवळ येऊन रडलोय. तू आत्तापर्यंत माझी जी परीक्षा घेतली त्या सगळ्या परीक्षांना मी सामोरा गेलोय, कारण माझ्यासोबत माझी अप्पी होती. मात्र आता तीच माझ्यासोबत नाही आहे, मग मी कसा जगू? हवं तर तुला जी परीक्षा घ्यायची असेल ना, ती परीक्षा घे. मात्र माझी अप्पी सुखरूप आहे याची मला एखादी खूण तरी भेटू दे. काहीतरी मला मार्ग दाखव तिला शोधण्यासाठी. आणि मग तो तिथून जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात त्याला बापूंचा कॉल येतो. बापू विचारत असतात की अर्जुन अप्पीचा काही शोध लागला का? कारण आता अमोल शाळेतून घरी येईल आणि त्याने विचारल्यावर आम्ही काय सांगू? तर अर्जुन म्हणत असतो की बापू अजून काही शोध लागलेला नाही आहे. आणि ते ऐकून बापू काळजीत पडतात. तितक्यात अमोल त्या ठिकाणी येतो. त्याने हे सगळं ऐकलेलं असतं. तो विचारतो की माझी मा अजूनही घरी आलेली नाही आहे ना, सांगा मला नक्की काय झाले तिला. पण कोणीही त्याला काही सांगत नाही. उलट ते म्हणत असतात की बाबा घरी आल्यावर तो मलासुद्धा सोबत घेऊनच येणार आहे, तू काळजी करू नको. मात्र अमोल म्हणतो की तुम्ही माझ्याशी खोटं बोलताय. आणि मग तो रागातच त्याच्या खोलीत जाण्यासाठी निघतो. पण तितक्यात त्याला चक्कर येते आणि तो खाली पाडणार इतक्यात बापू त्याला सावरतात. सगळेजण खूप घाबरलेले असतात आणि मग ते त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर त्याला लगेच ॲडमिट करून घेतात. त्याचं नुकतंच ऑपरेशन झाल्यामुळे सगळ्यांनाच खूप काळजी वाटत असते. रुपाली तर खूपच पॅनिक होते आणि म्हणते की आपण अमोलशी खोटं बोलायला नको. अपर्णाचा अपघात झाला आहे आणि आता ती कधीही परत येणार नाही हे आपण त्याला सांगायला हवं. मात्र बापू म्हणत असतात की रुपाली असं नका ना बोलू. अर्जुन तिचा शोध घेत आहे ना, मग अप्पी नक्की सापडेल. आपण लगेच कोणते तर्कवितर्क काढायला नको. मात्र रुपाली खूपच चिडते आणि ती बापूंना म्हणते की तुमच्या या हट्टी स्वभावामुळे ना आज अमोलवर ही वेळ आली आहे. तुम्ही जर वेळेतच त्याला सगळं सांगितलं असतं ना, तर त्याने आशाच लावून धरली नसती. तुम्ही त्याला म्हणालात की अपर्णा नक्की घरी येईल, म्हणून त्याला वाटलं की आज तरी त्याला त्याची मा दिसेल. पण घरी जेव्हा ती दिसली नाही तेव्हा त्याला खूप टेन्शन आलं आणि म्हणूनच त्याला चक्कर आली. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर त्याला काही झालं ना तर त्याचं पाप तुमच्या माथी येईल. आणि रुपालीचं असं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. बापूंना तर खूप वाईट वाटत असते, पण रुपालीला काही फरक पडत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अमोलबद्दल कळल्यावर अर्जुनसुद्धा तातडीने हॉस्पिटलमध्ये येतो. रुपाली त्याला सांगते की अर्जुन भाऊजी आता बस झालं. अपर्णाबद्दल जे काय सांगायचं आहे ते तुम्ही आजच अमोलला सांगा. त्याची तब्येत अजून बिघडली ना तर हे सगळं खूप अवघड जाईल. आणि मग नाईलाजाने अर्जुन अमोलजवळ जातो. त्याची तब्येत खूपच बिघडलेली असते आणि पुन्हा त्याला त्याच अवस्थेमध्ये बघून अर्जुनला खूप त्रास होत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.